श्री गणेश वाळुंज वर्सेस गावधनी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल टॅप केला यावेळेला अंडर बॉक्स स्टाईल मध्ये कुणाल यांच्या बॅटमधून एक रन मिळेल. स्मार्ट सिंगल, परंतु खराब थ्रो पाहायला मिळतोय. 1+1 अशा रन्स मिळतील 2 ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेले. षटक क्रमांक पहिला आहे प्रगतीपथावर. चला यानंतर होणारा सामना श्री गणेश वाळुंज वर्सेस गावधनी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचा आहे. अगदी आज महिला क्रिकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल. कुणाला एक सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो. बरोबर तो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना सिच्युएशन नुसार खेळण्याची कला या खेळाडूकडे आहे आणि त्यामुळे प्रत्येक बॉलला बरोबर बॉलच्या मेरिटवर येऊन खेळत असताना आपण पाहतायत. चांगली रणनीती आतापर्यंत आखली गेली. संघाची धावसंख्या यश जयस्वाल यावेळेला दर्शवत आहेत. रन झालेले आहेत 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आहे. विपुलजी पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून ऐकतायत. त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. विवेकजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. विवेकजी पाटील साहेब आपण व्यासपीठावर या. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल. फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतो लेफ्ट हँड. हार्दिक एका साईडला कुणाल. म्हणजेच ज्या पद्धतीने आपण कृणाल आणि हार्दिक अशी जोडी पाहिली होती ते वन ब्रदर्स जोडीची, परंतु त्या नावाने सध्या जोडी ही आपल्याला पाहायला मिळते. कुणाल हार्दिक एका साईडला आपण पाहतायत. सेन्सिबल क्रिकेट खूप महत्वाचा भाग असतो. समंजसपणाचं क्रिकेट. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. इनफिल्डच्या वरून खेळले, परंतु तिथे नशिबाने साथ दिली नाही कुणालला. मात्र बॅकअप चांगला मिळाला असता. प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी. या 1 रनने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. ऑन साईडला खेळायचं होतं. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. पायावर बॉल जाऊन आदळला आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल लेग बाईच्या स्वरूपात हेमंत ठाकूर सर अनुभवी अंपायर. एका साईडला राहिल शेख सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा मात्र कव्हर केलेत लेदर बॉल क्रिकेटच्या स्वरूपात. आणि हे मैदान काही नवीन नाही आहे या दोन्हीही पंचांसाठी. गेल्या वीकमध्ये आपण पाहिलं 16 आणि 17 या तारखेला अतिशय चांगली स्पर्धा पार पाडली गेली. रामजी बाबा क्रिकेट क्लब स्पर्धेत अप्रतिम कुणाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने काय बाजी मारली. यावेळेला ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल. फिल्डिंग चांगली झाली होती, परंतु उशिराने फेकी झाली. 1 रन ॲड होईल. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या खेळतायत, कारण सुरुवातीला काही फलंदाज वेळ घेतात, त्यानंतर आपला नॅचरल खेळ दाखवतात. काही फलंदाज नवीन कोऱ्या करकरीत बॉलवर मात्र नॅचरल खेळ दाखवत असताना सातत्याने कित्येक वर्ष आपण पाहिलेला आहे. काही खेळाडूंची खासियत असते नवीन बॉललाच आपण बाउंड्री लाईनच्या पार करूया, परंतु यंदाचा IPL खूप गाजलं गेलंय.
वय वर्ष 15, परंतु एज इज जस्ट नंबर असं म्हटलं जातं. आणि 56 षटकार तब्बल वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून आपण पाहिलंय. जे कोणाला करता आलं नाही ते मात्र वैभव सूर्यवंशीने करून दाखवलंय. खूप सातत्याने मात्र आपण पाहिलं तर गोयंका यांनी सुद्धा त्याची तारीफ केली की पुढच्या वर्षात IPLचा लिलाव होईल त्यावेळेला एक मोठ्या रकमेत लिलाव त्याला खरेदी केलं जाईल. आणि सध्या आकाश चोप्रा हे सुद्धा आपण पाहतायत की ज्यांनी नवीन नियम लागू करण्यासाठी IPLला सुद्धा मात्र त्या बोर्डाला सांगितलंय की 100 मीटर जर षटकार 100 मीटरवर आला तर 8 रन्स त्या इन्क्लूड कराव्या आणि 3 विकेट्स एका गोलंदाजाने जर घेतल्या तर त्याला एक्स्ट्रा ओव्हर द्यावी. सध्या ही चर्चा रंगले. ऑन साईडला 1 रन वेगाने डेफिनेटली स्मार्ट सिंगल. कुणाल समंजसपणाचं क्रिकेट खेळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. तसं IPL मध्ये 9वा आपण पाहिला होता. IPL मध्ये पुढील वर्षात येईल का हे मात्र नियम पाहिलं जाईल. कोरोडी वर्सेस एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विकास 11 बोलिन्स प्रणव आपल्या बॉलिंग मार्कवर येताना फ्राईटम उर द विकेटने तर लाईन खराब होती आणि पंचांनी मात्र त्या ठिकाणी जरूर पाहिलं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचेल 9. या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. क्रिकेटचा खेळ अद्भुत खेळ आहे. गेल्या मॅचचा रिझल्ट त्या अगोदरच्या मॅचचा रिझल्ट आपण पाहिला. प्रथम पाटील बाद झाल्यानंतर जी बॅटिंग लाईनअप कोलॅप्स झाली होती. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे की एका दुसऱ्याने खेळलं जात नाही. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर येत आहेत. जजमेंट चांगला आहे परंतु या वेळेला हातांची उंजळ चांगली नव्हती. आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी निघाले होते परंतु 2च धावेवर हार्दिकला समाधान व्यक्त करावं लागेल. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्त्वपूर्ण भाग असतो क्रिकेटचं हे तंत्र मंत्र तुम्हाला मात्र जोपासावे लागतात. कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही. एकतर त्याच्या मनामध्ये काहीतरी काहूर चाललेलं असतं, एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं, आय कॉर्डिनेशन डळमळीत होते आणि त्यामुळे कधी कधी कॅच सुटता. तेच झालं यावेळेला. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने 11वर जाऊन पोहोचले गेले. 11 रन्स. प्रथम बॅटिंग करत असताना या बॉलला लिफ्ट केलं गेलंय. यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना थोडीशी लाईन खराब आहे. लेंथला मात्र यावेळेला ओळखावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येईल. संघाची धावसंख्या 12वर जाऊन पोहोचले गेले. कारण दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे या मॅचला एक वेगळीच रंगत निर्माण होईल. चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा. फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत कुणाल डेंजर एंडकडे आणि यस विकेट डाऊन. खराब कॉलिंग. कुणाल वेगाने सुसाट वेगाने धावले होते परंतु इथे बॅट काही स्लाइड करता आली नाही, बॅट ग्राउंडिंग करता आली नाही आणि इथून मात्र फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट मिस्टर निलेश बसवंत. फुलटॉस बॉल ऑन साइडला. हार्दिकचा मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. हार्दिकच्या खेळीला पूर्ण विराम. कुणाल पाठोपाठ हार्दिकला सुद्धा पॅव्हिलियनच्या रस्त्याला पाठवलंय. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
लगातार 2 बॉलवर 2 विकेट, एक रनआउटच्या स्वरूपात तर एक कॉटआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. लो फुल टॉस बॉलवर विकेट मिळाली. थोडासा अडथळा निर्माण होतोय राऊंड द विकेटने येत असताना. डेड बॉल पंच घोषित करतायत. संघाची धावसंख्या स्थिर राहिली आतापर्यंत 13 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. शॉट ऑफ प्लेन बॉल होता, ऑन साईडला पुल केलंय परंतु पॉवरफुल नाही आहे. फिल्डर येतील, कोणतीही चुकी करणार नाही आहेत. ग्रेट कॅच. लगातार यावेळेला इंटरव्ह्युअल विकेट मिळत आहेत. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. विकास 11 बोळीज या टीमला हा तिसरा धक्का. 13 या धावसंख्येवर 3. हॅलो, आज सकाळी एक सामना झाला होता मामावंती सतपाळा वर्सेस रामजीबाबा वाळुंज. त्यामध्ये सुमेर नाईक यांच्या प्रत्येक रनसाठी 500 रुपये 1500 रुपये बक्षीस आलेलं ते त्यांनी US वरून जमा झाले होते. ते त्यांनी सुमेर यांनी सांवेदी क्रीडा समितीला सुपूर्द केलं. त्यांचं मी मंडळाच्या वतीने हार्दिक असं आभार मानतो. सध्या सिच्युएशन जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 13ला 3. चांगली गोलंदाजी केली. प्रणवने चांगली गोलंदाजी केली आणि आता यशच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केला गेलाय. यामधून जो जिंकणारा संघ डायरेक्टली सर सुपर 6 साठी क्वालिफाय होणार आहे. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल बिमरच्या स्वरूपात नो बॉल आणि सरळ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या भेटीला. नो प्लस 6. यशच्या पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार. स्टँड अँड डिलिव्हरी शॉट. क्लास दाखवला यावेळेला. 7 रन मिळत आहेत. या 7 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेले. एक बॉल मध्ये काय होईल याचा नेम नाहीये, कुठे मोमेंट शिफ्ट होईल याचा नेम नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. तो तुमचा आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. आत्मविश्वास हरवल्यानंतर स्वतःलाच तो शोधावा लागतो. यावेळेला फोर्स केलाय फ्रीच्या बॉलवर. क्लास दाखवलाय. फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फेकी येईल. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील आणि तिहेरी सुद्धा रन्स मिळत असताना खराब थ्रो झाला आणि इथे एकाच बॉलवर किती पाणी फिरलं गेलं याचा आपण अंदाज बांधता आला असेल की एक बॉलमध्ये जवळजवळ 10 रन्स खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग.
ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एक रन मिळेल. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रतिम चांगला बॉल होता. प्रथमला ह्या वेळेला समजलंच नाही. हा बॉल यशचा चांगला बॉल डिलिव्हर्ड होत असताना सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये सुटला होता. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉल. यशने कमबॅक केले या बॉलवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 24 रन. यशचा हा बॉल ह्या वेळेला बॅट फिरली होती हातामध्ये आणि यश विकेट डाऊन. यशने कमबॅक केलंय. पुनरागमन कसं करावं हे यशने इथे दाखवून दिलंय. फलंदाज बाद. चौथा धक्का प्रथमच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हिलियन. सर या सीझनमध्ये ही इथली जवळजवळ 10वी ते 12वी टुर्नामेंट आहे. स्टार्टिंगला आम्ही यावर्षी बोळिंजकरांचे म्हणजे विकास 11 बोळिंज संघांनी त्यांचे आभार अशासाठी मानतो की फेब्रुवारीमध्ये त्यांनी डे एक म्हणजे आम्ही एक प्रॅक्टिसच्या हिशोबात दर रविवारी टुर्नामेंट करायची. त्यांनी प्रॅक्टिस झाली. स्टार्टिंगला पहिले 1-2 महिन्यांना सर इथे 50 रन 55 रन पण चेस होत होता. परंतु आता शेवटचे 2 टुर्नामेंट तुम्ही पाहतात की एव्हरेज स्कोर माझ्यामध्ये 35 रन सर आहे. तर त्याचं विश्लेषण कसं कराल सर? मी जसं उत्तर आहे का आपण उत्तरार्धाकडे चाललं आणि रन कमी व्हायला लागलेला आहे. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सुरुवातीला 50-55 व्हायच्या, परंतु आता त्या या आणि चेस सुद्धा व्हायच्या. म्हणजेच ज्या पद्धतीने जे खेळाडूंचं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर त्यांनी अभ्यास कदाचित केला असावा. प्रत्येक फलंदाज प्रत्येक गोलंदाजांचा अभ्यास करून त्यानुसार रणनीती आखली. मग आपल्याबरोबर टीम कोणती खेळणार आहे, त्या टीमचे फलंदाज प्रमुख कोण आहेत, त्यांना लवकरात लवकर बाद करावं आणि धावा मात्र थोड्याफार कुठेतरी बचावात्मक स्थितीमध्ये घेऊन जाव्यात. कदाचित ती सिच्युएशन आपण पाहतो, कारण प्रत्येक मंदार मात्रे प्रत्येक संघामध्ये 2 ते 3 चांगले प्रमुख फलंदाज असतात. गेल्या मॅचमध्ये वटा टीमचा आपण विचार केला तर प्रथम पाटील, त्यानंतर सँडीला आपण पाहिलं संदीप यांना. ते 2 फलंदाज बाद झाल्यानंतर तो सामना मात्र पराभूतच्या छायेत जावा लागला होता. त्यामुळे प्रत्येक जी संघाची रणनीती आहे ती वेगवेगळी आपल्याला सायकोलॉजी पद्धतीने पाहायला मिळते. त्यामुळे कदाचित आता प्रत्येक संघाने ते प्लॅनिंग केलं आहे की या संघाचे 2 ते 3 फलंदाज बाद झाले तर धावा कमी, आणि या 2-3 गोलंदाजावर जर आपण दडपण आणलं तर धावा जास्त. हेच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कदाचित असावं. त्यामुळे मात्र प्रत्येक संघाने आणि प्रत्येक संघाच्या विरोधात यावेळेला रणनीती आखली जाते मंदार मात्रे. धन्यवाद सर, छान असं विश्लेषण केलं. परंतु जे फलंदाज जातात, जे आधी 6 मारत होते, ते आल्यानंतर सांगतात की हवेचा थोडा प्रॉब्लेम आहे, बॉल जात नाही. तर मला असं वाटलं की बरं हवेमुळे काय प्रॉब्लेम झाला की 6 जात नाही की काय. तर एकंदरीत प्रॅक्टिस वाढली, सगळ्यांनी सगळ्यांचा अभ्यास केला आणि त्यामुळे रन एकदम डिफेंडेबल चालू झालेला आहे. हो, डेफिनेटली आपण पाहतायत आणि तोच उल्लेख मी केला की एखाद्याने प्रत्येकाने प्रत्येकाची जी धागेदोरे आहेत ते मात्र ओळखले आणि त्यानुसार मात्र ती रणनीती आखली गेली. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 25, लॉस ऑफ 4 विकेट, 25ला 4. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो विकास 11 बोळिंज टीम. गेल्या स्पर्धेमध्ये अप्रतिम विजयाचा तुरा ज्याने मात्र रोवला गेला होता तोच संघ पाहायला मिळतोय. उन्हाचा तडका आणि त्यामध्ये खरोखरच या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना जेवढं मात्र यावेळेला कौतुक करावं तेवढं कमीच. बॅटची एज हलकीशी होती आणि बॉल डिक्लरेशन झोनच्या दिशेने वळतोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले गेले. मंदरजी मात्र खरोखरच सांवेदी ब्राह्मण संघाच्या खेळाडूंचं मी कौतुक करेन, कारण मी परवाच्या दिवसामध्ये सुद्धा बोईसरच्या स्पर्धेमध्ये उल्लेख केला की एकाच ग्राउंडमध्ये 6 ते 7 झाडं असून सुद्धा ते खेळाडू रेग्युलर क्रिकेट खेळत आहेत. कोणतंही कारण सांगत नाही आहे की ग्राउंड अंडाकृती आहे, छोटं ग्राउंड आहे, आम्हाला तिथे खेळायचं नाही आहे, परंतु ते ग्राउंड हे आपल्याला पाहायला मिळतं की खेळाडू जिद्दीने खेळत आहेत. हे खूप मी आवर्जून सांगेन आणि प्रत्येकाला सॅल्यूट असेल मंदाजी मात्रे. सर नक्कीच
रिव्ह्यू घेतला. आणि सर सर्व खेळाडू बघितले तर सर प्रोफेशनल असे आमचे हे खेळाडू नाहीत. आम्ही संडे, मंडे टू सॅटरडे, फ्रायडे वर्किंग असतो व त्यानंतर खेळण्यासाठी आम्ही वेळ देतो. यस प्रशांतजी केदारे साहेब. आपण रिव्ह्यू घेतला गेलाय. जस्ट आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग आहे. म्हणजेच मंदारजी मात्रे प्रत्येक खेळाडू प्रोफेशनल लेवलचे नाही आहेत, परंतु क्रिकेटची आवड असल्यामुळे त्यांची पावलं ही ऑटोमॅटिकली थिरकायला लागतात आणि आपल्या समाजाच्या मॅच आहेत तर आपण का खेळावं नाही. आणि सर स्ट्राईकवर जो फलंदाज आहे राजस, SBPL मध्ये जवळजवळ 117 मीटरचा षटकार त्यांनी मारलेला. SBPL मध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली. तर जो गोलंदाज आहे सचिन, चेतक वाघोली संघाने आयोजित केलेल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली व संघाला फायनल मध्ये घेऊन गेलेलं. तर द्वंद्व अतिशय चांगलं असं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 धावा झालेत. 2 बॉलचा खेळ झालाय. त्यावेळेला खूपच बाहेर बॉल, परंतु शफल झाले होते. पहा तुम्ही कोणत्या स्टम्प्सला शफल होता हे खूप मायने राखतं क्रिकेटच्या खेळामध्ये. काही फलंदाज खेळतात, परंतु जे नियम खूप महत्त्वाचे असतात. आणि इथून जर आपण पाहिलं तर हा बॉल एकंदरीत रीच सुद्धा होतो, शफल सुद्धा आपण पाहू शकतायत. आणि सर आमच्या बोलीभाषेत बोलतात ना, टप्पा आपडले, म्हणजे एक टप्पा तुम्हाला मिळालेला आहे. तसा हा टप्पा, योग्य टप्पा सचिनाला मिळालेला आहे. 7 ते 8 पावलावर धावून येतो आणि त्याच टप्प्यावर सर लगातार गोलंदाजी करतो. रिव्ह्यू लॉस्ट झाला होता, त्यामुळे आता चला प्लीज थोडीशी घाई करा, कारण अंपायर्सचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. कारण आपण अंपायर्स इन्व्हाइट केलं गेलं आहे, कारण अंपायर्सला कोणत्याही संघाशी काहीच घेणं देणं नाही आहे. ते त्यांचं काम करतील, त्यामुळे फक्त आपण पेशन्स कृपया करून बाळगावं, संयमाने खेळा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत स्वराज या ठिकाणी दाखवत असताना ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड झाला, पिच झाला, ज्या पद्धतीने सचिनचा हा बॉल होता. चला घाई करा, वेळ दौडू नका. बरोबर यावेळेला चांगला बॉल, फेअर आपण पाहू शकतायत. अगदी बॅटच्या खालून बॉल निघून गेला होता. मग तुम्ही स्टम्प्स ऑफ स्टम्पच्या बाहेर येत आहेत, त्यानंतर 4थ्या स्टम्प्सला येता, मग 5व्या स्टम्प्सला येऊन खेळता, शफल होता. आणि अशा वेळेला मात्र अंपायर्स त्या ठिकाणी काहीच करू शकणार नाही आहेत. चांगली गोलंदाजी. आणि हेच राहील शेख सर सांगतायत की तुम्ही लेग स्टंपला असते तर कदाचित त्याचं थोडंसं बेनिफिट तुम्हाला मिळालं असतं, परंतु तुम्ही 4थ्या 5व्या स्टम्प्सला येतात, प्ले करतायत, मिस होत आहेत, तर तिथे बेनिफिट जरासुद्धा मिळणार नाही आहे. चांगला बॉल फिरवलाय यावेळेला आणि इथून बॅटची एच एंट्री कन फलंदाज बाद होताना कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लॅप झालं आणि इथून मात्र फलंदाजाला परतावं लागलं बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद, गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 26 ला 5 सध्या आपण पाहत आहेत. थोडीशी अडखळत खेळलेत आणि 4 षटकांमध्ये हेच असतं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं.
पडले, त्याला बरोबर टप्पा मिळालेला आहे. आणि आता जर फलंदाजीसाठी बोळींचा संघही हे करण्यात माहीर आहे. ऋषी हा जो आहे 2 वर्षात या सर ओपनिंगला यायचा, कोणत्याही क्षणी त्याला फटका सीमारेषेपार काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. एक फटका जर मोठा आला तर पुन्हा बोळीं संघही कमबॅक करू शकतो. यस डेफिनेटली एक मोठा फटका टार्गेट ठरवणारा असेल हा बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. शेवटचा बॉल आहे 4थ्या षटकातील. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका साईडला गावधनी वर्सेस श्री गणेश वाळुंज, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. चांगला बॉल होता, खोलवर बॉल पाहायला मिळाला. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलंय, तत्पूर्वी मात्र फेकील ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दुसरी रन्स कंप्लीट होईल का? आणि 2 रन्स तर कंप्लीट. हे काय घडलं गेलंय? फेकी अबादुबीचा लहानपणीचा खेळ आठवला आणि आता हा ना करता करता मात्र रन्स कंप्लीट होईल का? 3 रन्स कंप्लीट केल्या गेल्यात. या तिहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 29 या धावसंख्येवर आणि 30 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. सर असं वाटतं की जसं लगोरी खेळत होते आणि या इनिंग मध्ये 2दा झालं सर. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी निलेशजी येत आहेत एका साईडला. आदरणीय सन्मान्य कुमारजी नाईक साहेबांना मी विनंती केली आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करावा. या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतील. गावधनी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गावधनी टीमचे वाळुंजे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि कुमारजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते 30 रनचं टार्गेट दोन्ही संघाच्या दरम्यान टॉस त्या ठिकाणी होत आहे. सध्या डीपीएन लाईव्हला आपण पाहताय ती स्पर्धा कव्हर होते. प्रदर्शन लाईव्ह अप्रतिम आपण पाहू शकतात. महानदा पाटील, स्वराज्य पाटील, संपूर्ण एंटायर टीम, दोनांचे कॅमेरामॅन मुस्तकीम आणि रक्षाराम, हे मात्र 2 कॅमेरामॅन आणि चांगली एंटायर टीम. 30 रनचं टार्गेट असेल. 26 वरून 3 रन वाढल्या. गावधनी, चला गावधनी टीमचे कॅप्टन या. सध्या टॉस टाइम आपण पाहतायत. मॅच क्रमांक 10 आपल्या भेटीला येईल. साम्यदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष पाहायला मिळतं. पुरुष समिती, महिला समिती आयोजित पुरुष क्रिकेट, महिला क्रिकेट सामने. टॉस कॉइन स्पिन होते कुमारजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते. श्री गणेश वाळुंजे टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंग स्वीकारले आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलंय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलंय ते गावधनी या टीमला. सामन्याला होते सुरुवात. 30 रनचं टार्गेट. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. ऋषभ आणि यश पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. पहिलाच बॉल आतमध्ये येणारा होता. ऋषभने बॉलला फक्त खेळून काढलाय 1 रन वेगाने. दुसऱ्या रनसाठी मात्र यावेळेला प्रयत्न नाही आहे. एकच धावेवर सॅटिस्फाईड. ऋषभच्या बॅटमधून अकाउंट ओपन होतोय. ईशानजी पाटील साहेब यांच्याकडून प्रथम यांच्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. क्रिकेटच्या खेळाच्या प्रेमापोटी हे प्राइज पाहायला मिळतं.
यावेळेला ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न, यश. 1 रन मिळेल. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी 2 रन्स 2 बॉलच्या समाप्तीनंतर 30 रनचं टार्गेट. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. क्रिकेटच्या मैदानात तुम्ही उतरण्याच्या अगोदरच मनाने हरलात तर तुम्हाला कधीही जिंकता येणार नाही. त्यामुळे मनाला उभारी द्या. आय एम दी बेस्ट. एक महान विजेता होण्यासाठी स्वतःला प्रश्न विचारावा लागतो, मी सर्वोत्तम आहे, आय एम दी बेस्ट. हे बॉक्सर मोहम्मद अली यांचे वाक्य आहेत. आणि त्यामुळे स्वतःला सर्वोत्तम समजा. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. नेवर गिव्ह अप. मी कधी हार मानणार नाही. या सगळ्या गोष्टी मात्र क्रिकेटरच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ऋषभ आणि प्रथमने पहिली सफलता आपल्या खात्यामध्ये मिळवली गेले. कॉटन बोल्टच्या स्वरूपात फलंदाज बाद. ऋषभला परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला फलंदाज स्वस्तात बाद होत असताना बॅक टू द डगआउट. सचिन नवीन फलंदाज. यावेळेला प्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना 1 रन मिळेल. फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 30 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर प्रथम त्याचा अप्रोच इंटेंट जो आहे तो अप्रतिम पाहायला मिळतोय. विकेट घेण्याची कला. शॉर्ट रनअप आहे प्रथमचा, परंतु खांद्याच्या जोरावर शोल्डरच्या फटने अप्रतिम गोलंदाजी करतोय. डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल वळेल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेले. सिंगल डबलला रोटेट करतायत दोन्ही फलंदाज. यश एक हर हुन्नरी खेळाडू आहे. यश तर एका साईडला सचिन एक अनुभवाचा खजिना म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजीमध्ये खूप चांगली प्रभावित मारे केले. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. सुपर लाईन अँड लेंथ. सरळ बॉल मात्र या वेळेला निघून जातोय. तत्पूर्वी आपण पाहू शकाल पहिल्या षटकाची सांगता. आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर क्लीन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आपण पाहू शकलात. विकेट डाऊन. पहिलं षटक सुद्धा कंप्लीट झालं. प्रथम व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळालं. आपल्या बोटांतील जादू दाखवली. आणि हळूहळू मात्र महिला शक्ती या ठिकाणी उपस्थित होत असताना आज महिलाचे क्रिकेटचे सामने सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. अगदी नेक्स्ट मॅच झाल्यानंतर त्यानंतर आपण महिलांच्या क्रिकेटच्या सामन्यांचा चित्तथरारक सामने आपण पाहणार आहोत. कौस्तुभ आपल्या बॉलिंग मार्कवर एक परफेक्ट भरोशाचा पॅकेज म्हणून कौस्तुभकडे पाहिलं जातं. परफेक्ट ऑलराऊंडर. वुमेन्स क्रिकेटर या ठिकाणी हळूहळू मंद मंद पावलांनी व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. सध्या आपण पाहिलं तर 1 रन डेफिनेटली पाहायला मिळेल. यश एकच धावेवर सॅटिस्फाईड. 1 रन क्रिकेटमध्ये खूप लाईफ लाईन आहे. आणि कौस्तुभ जसं उलकावणी यश देतोय
हम भी किसी से कम नाही. क्रिकेटमध्ये थोडासा एन्जॉय केला पाहिजे. क्रिकेटचा खेळच असा आहे. एकच धाग्यात या क्रिकेटच्या खेळाने आपल्याला गुंफलेला आहे. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि सरळ बॉल निघून गेलाय का, मात्र कुणालने तिथे चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या तरी स्थिर राहिलेली आहे. 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झालेत ते 2. कौस्तुभ पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना अचूक लाईन अँड लेंथ सध्या मेंटेन करत असताना चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. अचूक टप्पा, भेदक मारा. राईस बॉल टप्प्यात पडल्यानंतर ज्या पद्धतीने झाला, बाउन्स सुद्धा मिळतोय आणि चांगली गोलंदाजी, ऑफटम टू ऑफटम गोलंदाजी करतायत. ही खूप चांगली थिंकिंग, विचार सरणी जी आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. सकारात्मक दृष्टिकोन हा नेहमीच तुमचा चांगला असावा. आतमध्ये येणारा बॉल होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ झालाय. कौस्तुभ अतिशय चांगली गोलंदाजी, तिखट मारे केलेत आतापर्यंत कौस्तुभने. अचूक टप्प्यावर लाईन अँड लेंथचा राजा. त्यानंतर श्री गणेश वाळुंजे वर्सेस गावधनी. श्री गणेश वाळुंजे टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा क्षेत्ररक्षण स्वीकारले. टप्पा यावेळेला चूक नव्हता आणि त्यामुळे राहिल शेख सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 7ला 2. 23 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. सर 09. हलक्याशा हाताने यश बॉलला बरोबर येऊन दिलं. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा डेफिनेटली होता, परंतु ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक एक्स्ट्रा रन मिळेल. 2 रन्स मिळतील. जिथे डायरेक्ट हिट झाला असता तर डेफिनेटली यशला परतावं लागलं असतं, परंतु यशला माहिती आहे इथे सिंगल डबलला महत्त्व दिलं पाहिजे, गोलंदाजावर दबाव वाढवला पाहिजे आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 21 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 12 बॉल 21 रन हे सामन्याचं समीकरण असेल. घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा DBA लाईव्ह वर या स्पर्धेचं अप्रतिम थरार. यावेळेला बॅटची एच अँड टेकन. कुणाल कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, विकेट डाऊन.
आणि इथून मात्र काय धारदार गोलंदाजी केले. विकेटवर विकेट मिळत असताना हा धक्का क्रमांक जवळजवळ आपण पाहत आहेत. चौथा धक्का. अप्रतिम गोलंदाजी. थोडासा खाली बॉल राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी आणि यष्टनचा वेध घेणारा बॉल. सुपर बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आता बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी 21 रनची आवश्यकता आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि सध्या आपण पाहू शकतायत नाजूक स्थितीमध्ये आहे. स्ट्रगल करतोय आणि गोलंदाज यावेळेला आपण पाहू शकतायत अप्रतिम गोलंदाजी करत असताना आदित्य इज ऑन अ हॅट्रिक. चांगला बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. काय आदित्यची बॉडी लँग्वेज अप्रतिम पाहायला मिळते. उंच सकल बांध्याचा आहे आर्म ॲक्शन आणि काय गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. धारदार गोलंदाजी करत असताना स्पायसी बॉलिंग. सध्या ऑन साईडला बॅटची रुबी कट घेऊन बॉलला डिक्लेरेशन झोनच्या दिशेने वळतोय. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 20 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 8 बॉल आणि 20 रन. फक्त 30 रनचं टार्गेट समोर होतं, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी अटॅक पाहायला मिळाला. प्रथमने जी सुरुवात केली त्यानंतर कौस्तुभ आला. कौस्तुभने सुद्धा मात्र त्यांच्याच पावलोपावली गोलंदाजी केली आणि आता आदित्य सुद्धा तेच करताना, म्हणजेच फलंदाजांमध्ये फक्त पार्टनरशिप होत नाही, गोलंदाजांमध्ये सुद्धा पार्टनरशिप करावी लागते. जर विजय संपादन करायचं असेल तर तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला हा एक्झिक्यूट केलाय. हुकचा फटका डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 11. 11 रन 19 रनची आवश्यकता. बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 19 रन. सात बॉल 19 रन. एक मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल, कारण यश सारखा फलंदाज अजून सुद्धा नॉन स्ट्राईक एंडला आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक मिळालेली नाही आहे, त्यामुळे या बॉलवर पूर्णपणे निर्भर असेल. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय. फटका छान आहे. फिल्डर येतील आणि यस, व्हेरी नाईस कॅच बाय प्रथम. ग्रेट कॅच. फलंदाज प्रथमने कॅच घेतल्यानंतर थोडासा तो घाबरला, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही झेल घेतायत, कॅरी करतायत, 3 सेकंद तुमच्या हातामध्ये झेल आहे, पूर्ण झालाय, तुम्ही बॉल ओढून मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर का नाही फेका. मात्र तो जाणून बुजून फेकला जात नाही. सेलिब्रेशन करताना तुमच्या हातातून बॉल कधी कधी सुटतो, बाहेर जातो, परंतु तो कॅच कॅरी पूर्णपणे झालेला आहे, हे सुद्धा नमूद करा. आणि याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. कारण तुमचा फर्स्ट अटेम्प्ट काय असतो, तुम्ही कॅच कॅरी केलाय का परफेक्ट, त्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर सेलिब्रेशन करताना तुम्ही मात्र त्या मोडमध्ये बॉल कधी कधी वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पार जातो, कधी डायरेक्ट जातो, नो डाऊट, परंतु रिझल्ट काय आहे, OUT आउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या तरी आपण पाहत आहेत 11 वर जाऊन पोहोचले गेले. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता 6 बॉल 19 रन धावा झाले. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत, त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स हा महत्त्वाचा भाग असेल क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये हिमतीने हारा, परंतु हिंमत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे.
त्यामुळे हे ध्येय गाठायचं असेल तर इथे तुम्हाला ते चॅलेंज स्वीकारायचंच आहे. 6 बॉल 19. तो फुलटॉस बॉल ह्या वेळेला मात्र फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. 6वा धक्का गॉन. 0944 ज्युपिटर गाडी ही जर कोणी चुकून नेली असेल किंवा कुठे ठेवली असेल तर त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करावा. 0499 छोट्या मुलाची गाडी आहे, गाडी मिळत नाही आहे आणि तो टेन्शनमध्ये आहे, रडतोय मुलगा. ज्युपिटर गाडी ती मात्र कोणीतरी चुकून जर घेऊन गेले असतील तर ती कृपया करून ते आमच्या लहान मुलाची गाडी आहे ती आणून द्या. त्याचा जीव कासावीस झालेला आहे कारण त्याच ज्युपिटरची किंमत फार महत्त्वाची असते. कदाचित घरातून त्याला जबाबदारीने ती गाडी दिली असावी आणि पण एक अनको सांगायचं वाटेल की चावी आहे परंतु गाडी गायब आहे. चावी आहे, मालक आहे, परंतु गाडीच नाहीये. ऑन साईडला यश ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक नंतर डेफिनेटली मिळेल. फार वेगाने हार्दिक पुढे सरसावले गेले होते मात्र बॅकअप चांगला मिळाला कौस्तुभचा. परंतु इथून रन्स मिळतील 3 आणि या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14. आता विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये 16. काय म्हणतील मंदाजी म्हात्रे, ज्या पद्धतीने 30 धावा स्कोर कार्डवर दिसायला छोट्या वाटतात परंतु आता या त्या बॅटरला जाऊन विचारा किती मात्र मोठ्या आहेत या धावा. नक्कीच समोरच्या संघाची बॉलिंग आणि फिल्डिंग पाहता 30 रन या म्हणजे जसे ऑस्ट्रेलिया बरोबर खेळताना आपल्याला 10 रन जास्ती काढायला लागायचे तसे यांची बॉलिंग आणि फिल्डिंग आहे. परंतु 2 फक्त मोठे फटके या चेंडूवर आले तर सामना फिरू शकतो सर. येस एक्झॅक्टली आपण वर्णन केलं. ह्या वेळेला फोर्स केलं, या बॉलला हॅमर केलं होतं. एक नंतर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी इरादा नाहीये. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. आता 3 बॉल आहेत आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 15 रनची आवश्यकता. 2 षटकार यशच्या बॅटमधून आले तर सामन्याचं समीकरण बदलेल. वेला ऑन साईडला पहिला षटकार येतोय का कौस्तुभ आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय षटकारासाठी. स्टँड अँड डिलिव्हर. सामन्यामध्ये पलटवार झालाय. 2 बॉल 9. व्हॉट अ मॅच. बॉल 9 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल या वेळेला डिलिव्हर्ड केलाय. सुपर लाईन अँड लेंथ. 1 बॉल आणि विजयासाठी आता 9 रन. जे इंटरव्ह्यूअल विकेट मिळाले तिथेच जास्तीत जास्त आपण पाहिलं तर अंडर प्रेशर बॅटिंग यशने केली. वेळ निघून गेली. 1 बॉल 9. चांगला बॉल डिलिव्हर्ड करावा लागेल. प्रीत सुपर बॉलिंग. प्रीतचा हा बॉल ह्या वेळेला खालून बॉल निघून जातो आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय कास 11 बॉलिंग टीमने. कॉंग्रॅच्युलेशन आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला फिल्डिंग लगेच सजून घ्यायची आहे. श्री गणेश वाळुंजे टीम, निलेश अँड कंपनी, बॉलिंग टीम. चला लगेच आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे आणि लगेच मॅचला सुरुवात होईल. मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करणार आहोत. स्वराज तर मॅच यावेळेला लो टोटल होती त्यामुळे आदित्य ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट सहित या मॅचला मात्र त्यांनी टर्न केलं आणि 3 विकेट्स मिळवले. ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फार कमी गोलंदाज